पी माझा. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडी संदर्भात भूमिका जाहीर करणार होते. शिवाय तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याचीही शक्यता होती. मात्र आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका अशी विनंती महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना केली आहे. त्यामुळे मविया आणि वंचितमध्ये आज नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मविया आंबेडकरांना नवा प्रस्ताव देणार असल्याची शक्यता आहे. आंबेडकरांनी मवियाची विनंती मान्य करत आजऐवजी उद्या भूमिका जाहीर करण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आपले अकोल्याचे प्रतिनिधी उमेश अलोणे. निश्चितच आज प्रकाश आंबेडकर अकोल्यात आपली भूमिका जाहीर करणार होते आणि पुढचा राजकीय प्रवास त्यांचा लोकसभा निवडणुकीत नेमकं कसा राहणार आहे यावर ते भाष्य करणार होते. मात्र आज जी अकोल्यात त्यांची पत्रकार परिषद होणार होती त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांशी संपर्क केला आणि आज कोणताही निर्णय घाईघाईत करू नका, आपण चर्चेतून मार्ग काढू आणि तुम्ही निर्णय घेण्याची कोणतीही घाई करू नका, काहीतरी चांगलं होईल असा जो निरोप जो आहे तो प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला. त्यामुळेच आज प्रकाश आंबेडकरांची जी प्रस्तावित पत्रकार परिषद अकोल्यात होणार होती ती आता कदाचित उद्या होण्याची शक्यता आहे. आणि महाविकास आघाडी सोबतचे प्रकाश आंबेडकरांचे चर्चेचे दरवाजे जे आहेत ते पूर्णपणे बंद नाही झालेत. ती चर्चेचे दरवाजे आजही आता सुरू आहेत असं म्हणता येईल. आणि परतीचे दोर जे कापल्या गेल्याचं अनेक ठिकाणी बोललं जाते ते परतीचे दोरे अद्यापही कापल्या गेलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेतून काहीतरी सकारात्मक समोर येईल असा आशावाद जो आहे तो महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतो. त्यातच आता नेमका नवा प्रस्ताव जो आहे तो महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना कोणता देण्यात येतो, कारण 4 जागांचा प्रस्ताव जो होता तो प्रकाश आंबेडकरांना मान्य नव्हता. त्यामुळे आज दिवसभराची जी चर्चा होणार आहे त्या चर्चेतून नेमका कोणता मार्ग निघतो आणि या चर्चेअंती प्रकाश आंबेडकर नेमका काय निर्णय घेतात याचं उत्तर जे आहे ते आता कदाचित उद्या मिळेल. मात्र आजची जी प्रस्तावित पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातली होती ती तुर्तास पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि नव्यानं महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चेची फेरी सुरू झाली असं म्हणता येईल. आणि उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला जो सस्पेन्स आहे नेमका प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार आहे, महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं ती उद्या मिळणार आहे. मात्र आज दिवसभरात काय राजकीय घडामोडी होतात आणि वंचित आणि महाविकास आघाडीत नेमकं या सध्या जो तिढा निर्माण झाला त्यातून नेमकं कसा मार्ग काढला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि यातूनच उद्या महाराष्ट्राचं राजकीय चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. बरोबर उमेश, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता आपण बघूयात सकाळ